सो हाय एव्हरीवन. आज जो तुम्ही व्हिडिओ बघताय तो बघताय ॲक्चुअली सी-आय-ओचा. आणि स्टार्टिंगलाच मी क्लिअर करतो, सी-आय-ओ जो आहे ना, म्हणजे सी-आय-ओ म्हणजे काय तर एक कॉन्सेप्ट आहे, चेंज इन ओपन इंटरेस्टचा. आणि ॲक्चुअली त्याला आपण ऑटोमेट केलंय म्हणून जर तुम्ही रील्स बघितल्या, तर त्या ऑब्व्हियसली आपण बोलतोय त्याच्यामध्ये बघा इंडिकेटर, सी-आय-ओ इंडिकेटर. सी-आय-ओ इंडिकेटर अशी काही गोष्ट नाहीये. त्याला आपण ऑटोमेट केलंय, इंडिकेटरच्या फॉर्ममध्ये आणलंय म्हणून आपण त्याला इंडिकेटर बोलतोय. म्हणजे एक एक्झाम्पलसाठी घेऊया, की हा इंडिकेटर वगैरे जे आहे, ते तुम्हाला आपल्याशिवाय दुसरं कुठंच मार्केटमध्ये भेटणार नाही. कारण की आपण त्याला ऑटोमेट केलं. आणि सी-आय-ओ जो कॉन्सेप्ट आहे, तो कुठून आला? तर बेसिकली मी तुम्हाला सांगतो. मी ना सी-आय-ओमध्ये इंडियामध्ये काम करणारे डेटावरती खूप कमी लोक आहेत. आणि डेटा खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे जगातली कुठलीही गोष्ट जरी असेल ना, लाइक मी एक्झाम्पल परवाच दिलं होतं. तो सी-आय-ओ जर बेसिकली बघितलं तर डेटा रीडिंगचा कॉन्सेप्ट आहे. डेटा रीडिंगवरती इंडियामध्ये खूप कमी लोकं काम करतात. आणि माझं नशीब खूप चांगलं आहे, की मला एक टीचर भेटले होते डेटा रीडिंगमध्ये. आणि अल्मोस्ट मला वाटतं आता 5 ते 6 वर्ष ॲट झालीच असतील, की मी डेटा रीडिंगमध्ये काम करतोय. आणि एक प्रकारे मास्टरी आहे, कारण की एवढी वर्ष आपण एकच गोष्ट सतत बघतोय. आणि आता 5 ते 6 वर्ष करतोय म्हणजे ह्याचा मीनिंग काय माहिती आहे का मित्रांनो? तर मला त्याच्यावरती एवढा कॉन्फिडन्स आला, की मला वाटतं, की ती खूप जास्ती पॉवरफुल गोष्ट आहे. आणि एव्हरीडे जेव्हा तुम्ही यूज करता ना, तुम्हाला त्याची स्ट्रेंथ समजते. आणि खूप लकीली ही चांगली गोष्ट आहे, की ही खूप लोकांना माहिती नाहीये. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, की मी तुम्हाला इंडिकेटर दिला आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये बेरिश बुलिश दिसलं आणि त्याच्यावरनं तुम्ही एंट्री घ्यायला गेला ना, तर अवघड आहे. तसं नाही जमणार. त्याच्यामध्ये तुम्हाला मास्टरी करावी लागणार. पण मी तुम्हाला शब्द देतो. हे बघा, हे तर फ्री सेशन आहे. याच्यामध्ये काही पैसे आपण घेतले नाहीयेत. पण तरी पण शब्द देतो, जे की पेडमध्ये पण प्रॉमिस नाहीत करत लोकं. तुम्ही डेटा रीडिंगला जर पुढचे 6 महिने देताल ना, तर तुम्हाला ना तुमचं ट्रेडिंग खूप जास्त इम्प्रूव्ह होताना दिसेलच. त्याच्यासोबत काय माहिती का, तुम्ही सी-आय-ओ शिवाय ट्रेडिंगच करणार नाही. हा शब्द आहे माझा. आता सिंपल गोष्ट ही पण आहे, की हे जे आता सेशन आहे, आता मी जे 2 व्हिडिओज तुम्हाला दाखवतोय, त्याच्यामध्ये एक तर पब्लिक व्हिडिओ आहे आणि एक प्रायव्हेट व्हिडिओ आहे. तर पब्लिक व्हिडिओ जो आहे तो तुम्ही चेकआउट करा. प्रायव्हेट व्हिडिओ फक्त स्पेशल आहे. प्रायव्हेट जे सेशन आहे ना, ते एकदम म्हणजे लाईव्ह एक्झाम्पल आहे. जे लाईव्ह स्ट्रीममधलं एक्झाम्पल तुम्हाला मी दिलंय. सो जेणेकरून तुम्हाला समजावं, की रिअल मार्केटमध्ये पण हे काम करतं का? आणि हे खूप इफेक्टिव्ह आहे. तर याप्रमाणे होतं मित्रांनो. आणि मी एक एक्झाम्पल तुम्हाला ह्याच्याबद्दल देईन, की लाइक तुम्ही फ्रीमध्ये यूज करू शकता. आता डेटा कुठं पण अवेलेबल आहे. धनच्या वेबसाईटवरती आहे, सेन्सिबल आहे, निफ्टी ट्रेडर सगळीकडे तुम्हाला हे फ्रीमध्ये अवेलेबल आहे. बट जर तुम्हाला आपलं टूल जर वापरायचं असेल, जे की आपण ऑटोमेट करून घेतलंय आणि ग्रुप पण बनवलाय, ज्याच्यामध्ये ऑटोमेशन आहे एक प्रकारे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे, पेड वगैरे नाहीये, जे फी वगैरे काही नाहीये. तुम्हाला आपल्या रेफरल थ्रू धनमध्ये अकाउंट ओपन करायचे किंवा फायर्समध्ये अकाउंट ओपन करा. Telegramमध्ये लिंक दिलेली आहे. सो धनमध्ये किंवा फायर्समध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. अकाउंट ओपन झाल्यानंतर माझ्या WhatsApp नंबरला तुम्ही हाय मेसेज करा आणि तुमचा रजिस्टर नंबर सांगा. ते मी व्हेरिफाय करून तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि इंडिकेटर पण तुम्हाला दिला जाईल. ओके. अशाप्रमाणे राहील. सो तुम्हाला थोडा ना कॉन्फिडन्स यावा ह्या गोष्टीवरती ना, त्याच्यामुळे मी काय करतो, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, जे की खूप भारी एक्झाम्पल आहे माझ्या लाईफमधलं. मी ना आय गेस मला वाटतंय 2018, 19, 20च्या आसपास कुठेतरी फंड्स मॅनेज करायला सुरुवात केली होती. लॉकडाऊनच्या आसपास माझ्याकडे मोठे फंड्स होते. 5 ते 6 करोड मी मॅनेज करायचो. त्या टायमिंगला फंड मॅनेज करताना मला एक पर्सन ओळखीचा झाला. तो फंड मॅनेज करायचा 40 करोडचा. आणि आमचं डिस्कशन झालं, तर त्यांनी मला विचारलं, की कशाच्या बेसिसवरती करतो? मी बोललो डिस्क्रिशनरी करतो. लाइक मी म्हणजे डिरेक्शनल ट्रेड करतो. जे नवीन लोकांना माहीत नाही डिस्क्रिशनरी म्हणजे काय? तर डिरेक्शनल ट्रेड करतो थोडक्यात काय तर. तर त्या माणसाने मला विचारलं, की "तुझी स्ट्रॅटेजी डिस्क्लोज करू शकतोस का?" तर मी माझी स्ट्रॅटेजी बोललो, "हां, करू शकतो ना." तो मोठा माणूस होता, मी सांगून दिली त्याला स्ट्रॅटेजी. बोललो, की असं-असं डेटा रीडिंग करतो, सी-आय-ओ आपण करतो त्याच्यावरती बेसिसवरती करतो. तो बोलला, "मला बघायचं आहे ॲक्चुअली हे." आणि त्यांनी मला काय केलं, त्याचं पर्सनल अकाउंट जे 20,00,000चं अकाउंट मला दिलं त्यांनी. बोलला, की "ह्याच्यावरती ट्रेडिंग कर." आणि तो एवढा मोठा माणूस आहे, की लाइक माझ्यापेक्षा खूप कॅपॅसिटी त्याची मोठी होती आणि मार्केटमध्ये खूप वर्ष झाला तो होता आधीपासून. सो त्यांनी काय केलं, की त्यांनी मला अकाउंट दिलं. मग मी त्याचं अकाउंट मॅनेज सुद्धा केलं. आणि 8 दिवस लगातार म्हणजे 1 आठवडा पूर्णपणे तो ना सकाळी 9 वाजताच मला कॉल करायचा आणि लाईव्ह मार्केटमध्ये माझ्याशी कॉलवरती डिस्कशन चालूच ठेवायचा. आणि तो सेम डेटा बघायचा आणि मी त्याला सांगायचो, की असा डेटा आहे, तसा डेटा आहे. मी त्याचे फंड्स मॅनेज केले होते. एका आठवड्यामध्ये 8 ते 10% चे रिटर्न्स बनवले मी त्याच्या अकाउंटवरती. आणि याप्रमाणे तो पर्सन म्हणजे मला हे सांगायचंय, की अशा मोठी व्यक्ती सुद्धा डेटा रीडिंग त्यांना माहिती नव्हतं आणि ते इम्प्रेस झाले लिटरली आणि मला फंड्स सुद्धा दिले. त्यांनी मला परत 4 करोडची ऑफर पण दिली होती, की बाबा तुम्ही मॅनेज करता का? तर मी नाही बोललो होतो त्या टायमिंगला. सो याप्रमाणे मित्रांनो आहे, की डेटा रीडिंग खूप पॉवरफुल वेपन आहे आणि खूप कमी लोकांना माहिती आहे. बघा ह्याची तर काही मी फी वगैरे घेतली नाही. ऑब्व्हियसली फ्री सेशन होणार आहे.
पण ही खूप पॉवरफुल गोष्ट आहे. अंडरएस्टिमेट करू नका ह्याला. मी हेच तुम्हाला सांगेन. आणि सगळ्यात पहिला तो पब्लिक व्हिडिओ चेकआउट करा आणि त्याच्यानंतर लाईव्ह स्ट्रीमवाला प्रायव्हेट व्हिडिओ चेकआउट करा. तो व्हिडिओ चेकआउट करा जो की प्रायव्हेट व्हिडिओ आहे बघा, तुम्हाला खूप जास्ती हेल्प होईल. ओके. एवढी माझी बडबड ऐकल्याबद्दल थँक यू सो मच. व्हिडिओ बघून घ्या. चला बाय बाय. जय महाराष्ट्र. सो मला ह्या गोष्टी क्लिअर करायच्यात की लाईक जर तुमचा ट्रेंड बेरिश आहे, मी म्हणतो की बेरिशच कन्सिडर करू आता आपण. आपला ट्रेंड आहे बेरिश. ओके. ॲज पर द ट्रेंड, ॲज पर द स्ट्रक्चर वी आर बेरिश. निफ्टीमध्ये डेटा बुलिश आहे. ओके. म्हणजे ह्याचं मिनिंग काय होतं माहिती आहे का, एक प्रकारे की हा जो ट्रेंड आहे तो स्ट्रॉंग ट्रेंड नाहीये राईट नाव. समजतंय का? क्लिअर आहे बघा. कॉन्सेप्ट डोक्यामध्ये घ्या की काय आहे की लाईक जर तुमचा स्ट्रक्चर बेरिश असेल आणि डेटा तुमचा बुलिश असेल तर तुमचा क्लिअर ट्रेंड नाहीये, तुमच्यासाठी विजिबल ट्रेंड नाहीये. ओके. आता अजून एक गोष्ट असते ह्याच्यामध्ये की तुम्हाला जो डेटा आहे बुलिश, आता ह्याच्यामध्ये बघा अजून डेप्थमध्ये जाऊ आपण. डेप्थमध्ये जर तुम्हाला शिकायचं तर डेप्थमध्ये भरपूर कमी लोकांच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी येतील, काही लोकांच्या नाही येणार. जर डेटा माझा बुलिश दाखवतोय, ओके, जर डेटा माझा बुलिश दाखवतोय, स्ट्रक्चर माझा बेरिश होत चाललाय, तर तुम्हाला इथं जाऊन चेक करायचे किंवा अदरवाईज तुम्ही ग्रुपवरती, जे टेलिग्राम ग्रुपवरती त्याच्यावरती जाऊन बघायचं की पर्सेंटेजमध्ये काय डिफरन्स आलाय. तो लास्ट 15 मिनिट्समध्ये काय पर्सेंटेज होतं आणि आत्ता पर्सेंटेज काय मी तुम्हाला इथं दाखवतो बार्समध्ये. ओके. सो फॉर एक्झाम्पल इथे कॉल रायटर्स आणि पुट रायटर फक्त काउंट करूया. कॉल रायटर आहे 40 लाख, पुट रायटर आहेत 58 लाख. ओके. 40 आणि 58. रिफ्रेश करू. ओके. सो आता लक्ष द्या की 40 आणि 58 होता. ओके. कॉल रायटर्स 42 लाख आणि पुट रायटर्स 51 लाख. तो एक प्रकारे काय झालंय सांगा मला, इथे काय झालंय तर इथे पुट रायटर्स कमी झालेत पण कॉल रायटर्स मॅसिव्ह नाही वाढलेले. ओके. 40 लाखाचे 42 लाख झाले, पुट रायटर्स 58 लाखाचे 51 लाख झाले. म्हणजे थोडा सपोर्ट तो आहे तो वीक होत चाललाय, पण स्ट्रॉंग कॉल रायटर्स एंटर नाही केले मार्केटमध्ये. इव्हन ओटीएम शॉर्ट होतात इकडे. ओटीएम 200 वरती शॉर्ट चाललेत, म्हणजे सेफर साईड ट्रेडिंग चाललंय इकडे. समजतंय? किती लोकांना समजतंय? येस करा. नाही समजलं, माझी कॅपॅसिटी आहे रिपीट 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 सांगायची जोपर्यंत क्लिअर नाही होत. ओके. तो मी सांगू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाहीये. इथं तुम्हाला डेटामधला जो चेंजेस सांगितले म्हणजे ते क्लिअर आहेत का तुमचे? इथे जे पुट रायटर होते ते 58 लाख होते, त्याच्यावर 51 लाख आले. पण कॉल रायटिंग मध्ये मॅसिव्ह चेंज नाहीये. आणि ज्यांना पण डाऊट आहेत लाईक मी क्लिअर का करतोय माहितीये का, कारण की कुठली पण गोष्ट शिकावीच लागणार तुम्हाला. असं नाही की डिरेक्टली तुम्ही बुलिश बघितले सर मी बुलिश ट्रेड घेतला होता आणि सर लॉस कसा काय झाला मला, ते तर ट्रेंड बघा इकडे बुलिश दाखवतोय आणि मार्केट तर बुलिश गेलंच नाही, असं नाहीये ते. सो पूर्ण सेटअप जो आहे ना त्याला समजून घेण्यासाठी तुम्हाला पहिलं स्ट्रक्चर किंवा तुमचा सेटअप जो ओरिजिनल आहे. मी एकाच्या केसमध्ये घेतो की आकाशच्या केसमध्ये घेतो. अक्षय करतोय एसएमसी. ॲज पर द एसएमसी अक्षय बेरिश आहे किंवा बुलिश आहे. बुलिश आहे आणि डेटा बुलिश आहे, त्याला डबल कन्फर्मेशन भेटलं. ॲज पर द एसएमसी तो बेरिश आहे पण डेटा बुलिश दाखवतोय, त्याला कन्फर्मेशन नाही भेटलं. क्लिअर आहे का कॉन्सेप्ट? एवढंच लक्षात ठेवा, बाकी काय नका, कॉम्प्लिकेटेड नको करायला. की लाईक जर तुम्ही स्ट्रक्चर बघताय बेरिश आणि जर डेटा बेरिश नाहीये तर तुम्हाला कन्फर्मेशन नाहीये. आणि जर तुम्हाला ॲक्युरेट एंट्री पाहिजे असेल तर तुम्ही असं पण चेक करू शकता की जाऊन रिफ्रेश केलं, बाबा डेटामध्ये इम्प्रूव्हमेंट होतीये का. हे ॲडव्हान्समध्ये आलं, हे दुसरा पार्ट आला. की फर्स्ट पार्ट हा होता की माझं स्ट्रक्चर आणि डेटा मिक्स आहे का नाहीये. आणि जर नसेल तर मला इथून कन्फर्मेशन, पण मला वाटतं की जाईल मार्केट खाली, तर तुम्ही इथून कन्फर्मेशन घेऊ शकतात की लाईक पहिला डेटा काय होता आणि आताची इम्प्रूव्हमेंट काय आहे डेटामध्ये. सो याप्रमाणे करू शकतात. सो आय होप की गोष्टी क्लिअर होतील हळूहळू. मी जसं की म्हणलं तुम्हाला टाइम द्यावा लागणार आणि शिकावं लागणार. हे एका दिवसाचं काम तर नाहीये डेफिनेटली. बट कॉल रायटर्स मॅसिव्ह येत नाहीयेत, मॅसिव्ह नाही येत आहेत. म्हणजे लाईक एकदम सेलिंग येईला किंवा एकदम डेटामध्ये इम्प्रूव्हमेंट अशी नाही बघायला भेटलेली. हा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे. ओके. CIO ग्रुप आहे हा, प्रीमियम ग्रुप जो बनवला आपण. ह्याच्यामध्ये काय लिहिले वाचा मी. नवीन ट्रेडर मित्रांचं स्वागत आहे. CIO जी गोष्ट आहे ना ती अशी नाही की ट्रेंड दिसला की एंटर करायचं, त्याला मास्टर करावं लागतं. एकदा शिकलात ना तुम्ही CIO, एकदा शिकलात ना तर तुम्ही CIO शिवाय ट्रेडिंग करणार पण नाही. एवढं पॉवरफुल वेपन आहे. 3-4 महिने द्यावेच लागणार. शिकवायला मी आहेच. स्ट्रीमला दररोज या, तोच तुमचा फ्री क्लास असेल. मास्टर करून घ्या आणि इंडिकेटर पिन करून ठेवला, डाउनलोड करून घ्या. दॅट्स इट. तो एका ह्या मेसेजमध्ये मी ऑलरेडी सगळं सांगितलंय की बाबा ही गोष्ट अशी नाहीये की ट्रेंड दिसला आणि तुम्ही एंटर केलंय. तुम्हाला मास्टर करावं लागणार. ओके. एव्हरी डे. स्ट्रीममध्ये जे पोरं आहेत ना, जे 2 वर्षांपासून आधीपासून आहेत, त्यांनी एक प्रकारे ह्याला मास्टर केलेलं आहे
त्यांना गोष्टी सांगायची गरज नाहीये. एक खूप जुना माझी रील होती. किरणनी का कोणीतरी आन्सर दिलं होतं. इतका क्लासिक आन्सर आहे ना, की लाइक मूव्हमेंट व्हायच्या आधीच आम्ही सांगितलं, की बाबा तो मूव्हमेंट येणार आहे का? म्हणजे आज मार्केट कसं मूव्ह करू शकतं, बिहेव कसं करू शकतं, ह्याचा आन्सर एका रीलमध्ये आहे. आणि मी विचारलं होतं क्वेशन स्ट्रीममध्ये, की कोणी ह्याचा आन्सर सांगू शकतं का? आणि एक आन्सर दिलं होतं आय गेस किरण का कोणीतरी. तर त्या पर्सनचा आन्सर आहे ना, एवढं व्हॅलिड आहे ना, डेटा रीड केला होता ॲक्चुअली पूर्णपणे. आणि तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगू का? एक इम्पोर्टंट किती लोक आहेत आता? 130 लोक आहेत. तुमच्या माहितीसाठी इम्पोर्टंट सांगतो. ज्या दिवशी मार्केट सुपर ट्रेंडिंग होणार आहे, सुपर ट्रेंडिंग लाइक म्हणजे एक्झाम्पलसाठी घ्या, की 2% ची रॅली होणार आहे, 3% ची रॅली होणार आहे, 1% ची रॅली होणार आहे. डेटा सगळ्यात पहिला सांगतो तुम्हाला. माहिती आहे तुम्हाला? हे नॉर्मल आहे. हा डेटा नॉर्मल आहे. हा एवढा युज्युअल डेटा आहे. हा काय नॉर्मल आहे. ह्याच्यामध्ये रीड करायला असं काही म्हणजे खास नाहीये. सिंपल डेटा आहे. ज्या दिवशी रॅली येते ना 1%, 2% काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्केटमध्ये घडणार आहे ना, डेटा आधी दाखवतो तुम्हाला. हे माहिती आहे तुम्हाला? जे स्ट्रीममध्ये लोक आहेत ना 2 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं स्ट्रीममध्ये त्यांना माहिती आहे ही गोष्ट. त्या दिवशी डेटा ना कंप्लीटली डिफरंट दिसतो. कंप्लीटली. हे असं दिसतं, असं दिसत नाही. कंप्लीटली डिफरंट असतो डेटा तो. तो काय असतो, ते कसं असतं ना, तुम्ही जर एव्हरीडे स्ट्रीमला आलात, तर तुम्हाला 2-3 महिन्यामध्ये 1 दिवस बघायला भेटणार ती गोष्ट, की त्या दिवशी कसा डेटा असतो. मी सांगेल तुम्हाला, की हा दिवस लक्षात ठेवा. हा दिवस खूप खास आहे. तर ती गोष्ट कधीतरी रँडम घडते आणि ती तुम्हाला मी कधी ना कधीतरी दाखवेन. पण तुम्हाला एव्हरीडे यावं लागणार, शिकावं लागणार. तुम्ही असे क्वेशन्स विचारावे लागणार, जेणेकरून मी तुम्हाला ते ॲन्सर देत राहीन. ओके. काहीच प्रॉब्लेम नाहीये. तो आता फायनली परत एकदा डेटावरती जाऊया. हे रिफ्रेश करूया. आता पूर्ण काय होतं पहिला 58 लाख आणि 40 लाख होता. आता 51 लाख आणि 42 लाख आहे. आता परत रिफ्रेश करू. तो 51 लाख, 52 लाख आणि 45. थोडं कॉल राइटर्स थोडे ॲड होते. थोडे कॉल राइटर्स. मग मला एक गोष्ट सांगा, की ह्याच्यामध्ये बघा इथे पुट राइटर्स आहेत. स्टिल आहेत ना, अजून पण पुट राइटर्स उभे आहेत. अजून सुद्धा पुट रायटर्स आहेत. आता मी डेटाची खासियत सांगतो आणि डेटा ॲक्चुअली काय आहे ते सांगतो. आजचं एक प्रकारे पकडा की लर्निंग सेशन आहे. तो मित्रांनो डेटा हे नथिंग बट हे रायटर्स आहेत एक प्रकारचे. ओके. आणि त्यांना विश्वास आहे की लेवल ब्रेक नाही होणार आहे. कुठली लेवल ब्रेक नाही होणार? 25,000, 2550 या लेवलला ते होल्ड करून बसलेत. आता मी असं म्हणतो, की बाबा ॲज पर द डेटा आपण आता एवढं बेरिश नाहीये मार्केटवरती, जे मी आधीच क्लिअर केलंय तुम्हाला, की बाबा तुमचं स्ट्रक्चर बेरिश आहे, डेटा बुलिश आहे, नाहीये ट्रेंड. ओके, सिंपल गोष्ट आहे. हे मी क्लिअर केलंय ऑलरेडी. 10 मिनिटं झाली डिस्कस करून. मला हे सांगायचं आहे, की तुम्ही म्हणाल, की सर हे ब्रेक होणार का? 25,000 ब्रेक होणार का? किंवा ही लेवल ब्रेक होणार का? जर ब्रेक झाली, लक्षात ठेवा, जर ब्रेक झाली तर हे सगळे लूज झाले, हे सगळे हारणार आहेत लोकं. ही जी इथं उभी आहेत ते आपल्यासोबत हारणार आहेत. मी पण हारेन, हे पण हारतील. म्हणजे काय माहिती आहे का, मेजॉरिटी हारणार आहे इथं. त्या टायमिंगला कोणीतरी मॅसिव्ह सेलिंग केलेलं असेल. डेटामध्ये ॲड ऑन होतील गोष्टी आणि त्या टायमिंगला डेटा रिफ्लेक्ट दाखवतो. रिफ्लेक्शन आहे डेटामध्ये, पण थोडं लेट आहे. डिले होतो 3 मिनिटामुळे. 3 मिनिटाचा डिले असतो डेटामध्ये. तर तुम्हाला ते रिफ्लेक्शन जाणवणार इथं. पण ॲज ऑफ नाऊ म्हणजे आत्ताच्या घडीला जे दिसतंय ते सांगतो तुम्हाला. डेटा तुम्हाला काय दाखवू शकतं? डेटा तुम्हाला हे सांगतंय, की तुम्हाला बेरिश अलाउड आहे का मला सांगा? बेरिश अलाउड आहे की नाही? येस ऑर नो सांगा. डेटा काय सांगतंय? बेरिश अलाउड आहे की नाहीये? येस ऑर नो? बाकी आपण चुकू पण शकतो, जिंकू पण शकतो, नो डाउट. मी म्हणत नाही की आपण बरोबर आहे, आपण हेच होणार 100% असं. मी काय बोललो, मेजॉरिटी हारणार, आपण पण हारू. फक्त ॲज पर द डेटा बेरिश अलाउड आहे का? येस ऑर नो? तो सगळ्यांनी आन्सर करा. 2 मिनिटं काढा आणि बेरिश अलाउड आहे का मला सांगा फक्त. माहीत नाही. हे आन्सर सगळ्यात बेस्ट आहे. नो. सो ॲज पर द डेटा आपल्याला बेरिश अलाउड नाहीये. ओके, सिंपल गोष्ट आहे. बेरिश अलाउड नाहीये आता राइट नाऊ. म्हणजे क्लिअर ट्रेंड विजिबल नाहीये आता. मार्केट बेरिश नो डाउट जाऊ शकतं. बट वी आर नॉट बेरिश. ओके, आपण नाही बेरिश जाणार. आता तुमच्या ॲनालिसिसनुसार तुम्हाला बेरिश अलाउड असेल, तुम्ही बेरिश प्लॅन करू शकतात. ओके, पण आपण बेरिश प्लॅन इझिली नाही करणार आहे. ओके, की प्राइस ॲक्शन मास्टर करावं लागतं. एस-एम-सी मास्टर करता, ऑप्शन हेजिंग मास्टर करता, लाइक दॅट हे तुम्हाला मास्टर करावंच लागणार नो डाऊट. हे एक कॉन्सेप्ट आहे. लोकांनी ह्याचा गैरसमज केला. मी बोलताना थोडं बोललो तिकडे स्ट्रीममध्ये, रीलमध्ये, की इंडिकेटर सगळ्यांचा बाप आहे. ते एक म्हणजे लाइक हुक आहे एक प्रकारे. बट मला हे सांगायचं आहे, की हे इंडिकेटर नाही आहे मित्रांनो. हा एक कॉन्सेप्ट आहे आणि खूप वास्ट कॉन्सेप्ट आहे. खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. ओके. आणि तो तुम्हाला मास्टर करावा लागणार आणि मी मास्टर करायला तुम्हाला हेल्प करणार. कारण की बिकॉज मी ह्याला खूप टाईम दिलाय, खूप वर्ष दिलेली आहेत आणि मी तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग सांगू शकतो आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. आणि प्राऊडली तुम्हाला सांगतो गोष्ट, माझ्याशिवाय डेटा रीडिंग कोणीच नाही करत लांब-लांबपर्यंत.
मराठी पोरगा तर तुम्हाला लांब लांबपर्यंत कोण दिसणार नाही. ओके. एकदम शुअर सांगतो तुम्हाला. जर कोणी मराठी पोरगा आला फ्युचरमध्ये सांगणारा, तर तो आपल्या सबस्क्रायबर मधलाच कोणीतरी असेल. बिकॉज त्याने एवढा टाईम माझ्यासोबत दिला असणार. तेव्हाच ते पॉसिबल आहे. नाहीतर मला नाही वाटत की डेटा रीडिंगमध्ये आजपर्यंत कोण मी बघितलंय. हिंदीमध्येच सोडा नाही आहेत, मराठी तर लांबचीच गोष्ट आहे. आज स्ट्रीममध्ये जी पण लोक आहेत लक्षात ठेवा, कुणालाही चुकून दिलेलं नाहीये. कुणाचाही व्ह्यू चुकून दिलेला नाहीये. म्हणजे लिटरली तुम्ही बेरीजचा प्लॅन करत पण असाल तरी मी करून दिलेलं नाहीये. की बाबा नाहीये. नाहीये करायचं आहे ना. क्लिअर सांगितलंय क्लिअर. जेवढी पण लोक होते मला नाही वाटत कुणी याच्यामध्ये लॉसमध्ये असेल. क्लिअर व्ह्यू ठेवला होता आपण मार्केटवरती की बाबा आपल्याला बेरिश नाही जायचं. भले बुलिशचा विषय सोडून द्या, पण आपण बेरिश नाही जायचं हे आपण डिस्कस केलं होतं. आणि आय होप की कोणीही लॉसमध्ये नसेल. कारण की क्लीन सांगितलं. एवढं खाली मार्केट आलं तरी सुद्धा की नाहीये जायचंय आपल्याला. अलाउडच नाहीये. ॲज पर द डेटा तरी ॲटलीस्ट अलाउड नाहीये.